जर कुणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. घोंगावता एक विचार मनात सुरू होता. काय संकट घेऊन येईल याचा काडीचा लवलेशही नव्हता. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. कांपिल्यनगर ओलांडून कर्ण आपल्या ताफ्यासह पुढे निघाला आणि नैमिषारण्यात येऊन थांबला. अजस्त्र अवजड शरीराचे ते हत्ती सोमरसात मदमस्त का होणार होते? आता खऱ्या अर्थानं शोणच्या लक्षात आलं होतं की सोमपर्ण मोहाच्या फुलांचं काय करणार होता. पण पुढं हिरण्यवर्माचा विषय अजूनही तसाच होता. कर्ण पुढं आला. तो स्मित हास्य करत स्तब्ध उभा होता. न राहून शोण त्याला म्हणाला, आपण विजयी रथाची घौडदौड करणार होतो, मग मध्येच हे सोमरस, सोमपर्ण, हिरण्यवर्म, नदी, ऋषीमुनींचा आश्रम, हे सगळं कशासाठी दादा? पुढे नैमिषारण्यासारखं मोठं आवाहन असताना तू हे सगळं का करतोयस? काळा किर्रा अंधार भर दुपारी नैमिषारण्यात पडला होता. सूर्यकिरणालाही जमिनीवर पडण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल इतकं घनदाट जंगल होतं ते. कर्ण शांतपणे म्हणाला, मी हे सगळं नैमिषारण्य पार पडण्यासाठीच करतोय. ते कसं काय दादा? शोण म्हणाला, ऐक, नैमिषारण्य घनदाट आहे. अजून एक टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत पसरलेल्या डोंगरासारखं आहे. त्यातून आपण इतक्या मोठ्या फौज फाट्यासह आत शिरायचं म्हणजे अशक्यच. अश्वसाद, हत्ती, खडग आणि हे सगळं घेऊन आपण जाणं जरा अवघड आहे. म्हणून मी हिरण्यवर्म्याला आधी पुढे पाठवलं, फक्त आणि फक्त शहानिशी करून घेण्यासाठी. ऋषीमुनींचा आश्रम, नदी आणि सोमरस हे यांचाच तुला संभ्रम पडलाय ना? सांगतो बघ, आपण 40 हत्तींचा एक कळप वेगळा करू. सोमपर्णाला त्याला सोमरस द्यायला सांगू. मग मध्यात मदमस्त त्वेषून ती निमिषारण्यात ती पुढे पाठवायची. महावतांच्या टोचण्याने ती पिसाळतील आणि वाटेत येणारी वृक्ष वेली सपाट करत पुढे नेतील. दाट अरण्यातून आपल्याला पुढे जायला वाट मोकळी होईल. पण मध्यधुंद अवस्थेत असताना जर एखाद्या ऋषीमुनींची कुटीमध्ये असली आणि कळपाने ती उद्ध्वस्त केली तर त्याचा सगळा दोष आपल्यावर येईल. ऋषीमुनी कदाचित संतप्त होऊन आपल्याला श्राप देतील आणि मला विजयाच्या या घौडदौडीमध्ये कुठल्याही पवित्र आत्म्याचा श्राप नकोय. पुढे विषय नदीचा. हत्ती संपूर्ण अरण्य उद्ध्वस्त करून तसेच झिंगत राहतील. पण जर त्यांना पुढे नदी मिळाली तर ते त्यात मनसोक्त डुंबतील आणि हळूहळू त्यांची झिंग कमी होईल, आरामही होईल आणि त्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला अगदी सहज सुरुवात करू शकतो. त्यामुळे आपले हत्तीही आपल्या सोबतीस असतील आणि अवजड वाटणारं नैमिषारण्यासारखं संकट देखील आरामात टळेल. शोण अवाक होऊन कर्णाकडे पाहतच राहिला. त्याच्या समयसूचकतेचं आणि बुद्धिचातुर्याचं त्याला खूप कौतुक वाटलं. कर्ण आणि शोणाचं हे संभाषण सुरू असताना धापा टाकत हिरण्यवर्म परत आला. त्याचे कपडे जागोजागी फाटले होते. त्याला कशाचंच भान नव्हतं. तो आला आणि उत्तरला, अंगराज, पुढं अरण्यात एकही ऋषीमुनींची कुटी नाही. जंगल घनदाट आहे आणि पुढं आपल्या म्हणण्याप्रमाणे एक नदीही आहे. शरयू नदी असावी कदाचित. कर्ण प्रचंड खुश झाला. त्याने नीलमण्यांची असलेली अंगठी हिरण्यवर्मावर फेकली आणि त्वेषानं पुढे जात म्हणाला, चला, तयारीला लागा. सर्व योजनेप्रमाणे घडत होतं. सोमरसात सोंड बुडवताच हत्ती पिसाळत सुटले. महावंतांनी डिवसताच हत्ती सुसाट वेगानं अरण्यात शिरले. त्यांनी आत शिरताच येईल तो वृक्ष उपटून टाकायला सुरुवात केली आणि काही तासांमध्येच नदीपर्यंतची वाट अगदी सपाट झाली. अवजड शरीरानं हे कष्ट करून दमछाक झालेले हत्ती नदीत शिरले. डुंबत डुंबत 2 दिवस आराम केला. हळूहळू सोमरसाची झिंग उतरली आणि परत विजयाच्या पदक्रांतीची सुरुवात झाली. मावळत्या सूर्याला प्रणाम करत विजयाच्या घौडदौडीला परत प्रारंभ झाला. महारथी कर्ण.